असेल ते सोनं जरा सांगून द्या, पंचांना काय ते नियम सांगा हा चला. आणि खरोखरच या स्पर्धेतील आज मलाही समालोचकाकडे जावं लागतंय की माझे मित्र लक्ष्मणजी लासे राटाळगावचे सुपुत्र त्यांचे घर भरणे असल्या कारणाने ते येऊ शकले नाही. पण खरोखरच राधाकृष्णाचा लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. समालोचन करण्याची सुद्धा ताकद ईश्वराने माझ्याकडे ठेवलेली आहे. जर का पहिल्या ओव्हरला बॉल गेला तर हा बॉल द्या, हा साईडला ठेवा, एकच बॉल खेळलेला आहे, बाकी आगे जुना बॉल. फलंदाज करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू पाठवा. फलंदाज संघाचा 12वा खेळाडू. आणि पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी माझ्या राजपुरी गावचे सुपुत्र हिमालय यांनी मला सांगितलं होतं की दादा घाबरू नका, आम्ही पंचाला जेवणाच्या सुट्टीत वेळोवेळी सहकार्य करू. गोपाल सामन्याला सुरुवात. एक खणखणीत आणि दणदणीत सामना आपल्या समोर पाहण्यास मिळणार आहे. एक चेंडू झालेला आहे, धावण्यानं काढली. लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा, एक धावा. संघ एक धावांकडे वळतोय. गावराई संघ. सामन्याला सुरुवात. या मैदानावर लक्ष्मीनारायणच्या कृपा आशीर्वादाने 48 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. हा आणि सुरुवात. दुसरा चेंडू सुंदरसा माझा चेंडू झेल घेते का पाहूया. आणि झेलबाद. पहिला हादरा बसतो तो गावराई संघाला. जो जीतेंगे तो जीतेंगे, हरेंगे तो हरेंगे, लेकिन हिम्मत नहीं छोड़ेंगे. मित्रांनो, आमच्या रोहिदासजीने मे महिन्यामध्ये टुर्नामेंट ठेवली महेंद्र शेठ दळवी यांची. परंतु आता आमचे भरत सर गोगावले यांची टुर्नामेंट 27-28ला याच मैदानावरती रबर बॉलवरती 1 लाखाची स्पर्धा घडणार आहे. ती केवळ तळा तालुक्यात. आणि खरोखरच त्यांचं नाव काय विघ्नेश माली सरांसाठी मला एवढंच सांगायचं वाटेल की तुमच्या जरी मुळूद तालुक्यातील असतील पण माझ्या मांदाड गावाला जे जिवंत केलेलं आहे ते विघ्नेश माली यांनी. खरोखरच माझ्या आया बहिणीवरती कास्ट ॲक्शन घेतलेली आणि ती कास्ट सर्टिफिकेट वैधता मिळवलेली आहे. विघ्नेश मालीला माझ्यातर्फे बहुतेक शुभेच्छा देणार आहोत. खरोखरच निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. पंचांची भूमिका पार पडतात राजपुरी गावचे माझे दोन्ही बांधव. सांगितलं की हिमालयाने मला सांगितलं दादा घाबरू नका, जिथे असेल तिथे आवाज द्या, जरी टीम नसेल पण तुमच्यासाठी उभा राहील. सुंदर असा मारला फटका गावरान संघाकडून आणि गोल बाद. हादरा बसतोय. सुंदर सुरेख वेगळा फटका आणि वेगळा फटका मारता मारता फलंदाज जातोय तंबूत. आपल्या संघाला हादरा बसतोय. हो दे, तुम्ही क्रिकेटर मोठे आहात आणि मोठे व्हा, पण आम्ही बारीक आहोत, पण आमच्यात ताकद मजबूत आहे. मिठागरवाले सांगतात की मानकर आम्ही 1 लाखाची
अरे पाठवले पाठवले तुला देख पहिले पाठवले बोल. पाच चेंडू झाले ना. सुंदरसा मारला फटका झेलबाद. आज नमित सातवडेकरचा हवा जोरात येतोय, जोरात ओरडतोय नमित की माझा संघ मानकरांचा चषक घेऊन जाणार. पण रायगड जिल्ह्यातील संघ सुद्धा मातब्बर आहेत. नावाजलेला आवाज तळा तालुक्यातील बुलंद आवाज जे रायगड जिल्हा गाजवतात तो यंग बॉईज संघ मातब्बर संघ आहे. कसा पुढे जायचं, कशी तंगडी अडकवायची ती हिंमत आहे ती माझ्या राठाड कोळीवाडा संघामध्ये. खारगाव संघ आलेला आहे. खारगाव संघाचे अभिनंदन. मिठागर संघ तयार राहायचा, आता वेळ कमी आहे. रोहिदास, मिठागर की हिम्मत आणि खारगाव की किंमत देखा जाएगी सामना. दिनेश दादांना ज्यावेळी रामलीला मैदान पाहिजे ते दिनेश दादांनी फक्त तारीख सांगायची आहे, त्या तारखेला मैदान दिला जाईल. कारण आम्ही सांगूनच ठेवलेलं आहे की आमच्या दिनेश दादांची पावसाळी 1 लाखाची स्पर्धा होणार आहे. एक ओव्हर पूर्ण झाली ना. एक ओव्हर पूर्ण 1 धावा. दुसऱ्या धावात प्रदर्पण करतोय गावराई संघाकडून. स्वतः गोलंदाजी मला नेहमी सांगत असतात माझे मित्र की मी तुझ्या वाढदिवसाला येणार, आणि खरोखरच आलेला आहे. पाय फ्रॅक्चर झालेला, देवाने चांगली सद्बुद्धी दिलेली आहे आणि आज आलेला आहे. चांगली गोलंदाजी करतो. एक चेंडू निर्धाव जातो, मानावं लागेल. बॉलरचं नाव काय रे, काय नाव? ऋतिक. नेहमी फोन करत असतो. डोंबिवली या ठिकाणी मला ऋतिकनी एंट्री दिलेली, त्या ठिकाणी मी फायनल मारलेली ओपन मधून. तो माझा मित्र आहे. निर्धाव चेंडू मानावं लागेल. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आलेल्या या ऋतिकच्या संघाचं मनपूर्वक मी आभार मानतोय की मानकर दुसरी टुर्नामेंट सोडून पण तुझ्या वाढदिवसाला नक्कीच येईन. चेंडू बघा जरा, राठाड संघाने प्रतिसाद द्यायचा आहे. आता खारगाव संघासाठी संघ आलेला आहे. यानंतर होणारा सामना संपताच खारगावचा सामना खेळला जाईल. यंग बॉयज राठाड आणि सतीची वाडी तयार राहायचं आहे. यंग बॉयज राठाड आणि सतीची वाडी, आणि त्यानंतर खारगाव संघाचा सामना खेळायचा. कुठलाच सामना खेळला जाणार नाही. चला टाइमपास करू नका. बॉल बघून या बॉलमध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही. जो बॉल असेल तो सत्याने दिला जाईल, कारण ही स्पर्धा विनोद मानकरची आहे. लॉस झालं तरी पर्वा करत नाही, पण क्रिकेट हे सत्यानेच खेळणार. ज्यांनी 35 वर्ष हृदयात क्रिकेट ठेवलाय तो शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटला सोडणार नाही. सामन्याला सुरुवात. गावराई संघ विरुद्ध खेळतोय संघ अंजरवाड संघ. निर्धाव चेंडू 5 चेंडू आणि 13. दुसरं षटक चालू. आणि गावराईचे 1 धावा. संघाची धावसंख्या 14. नंतर सतीची वाडी आणि यंग बॉयज संघ राठाड तयार राहायचा आहे.
नाही दोघांची पण घेणार. त्याला सामन्याला पिडअप करा, वेळ कमी आहे. ही मॅच 5वी चालू आहे आणि आता 6वी मॅच सतीची वाढ यानंतर 4 सामने अजून बाकी आहेत. वेळेचं भान ठेवा. 4 सामने संपतात, लगेच दुसऱ्या फेरीचे सामने 5 बाकी राहतील. मेहरबानी करून 1 आणि 2 वरची मॅच होईल असं काही करू नका. मेहरबानी सहकार्य करा. खारगाव आणि मिठागर तयार राहायचंय. मिठागर संघ मला वाटतं रात्री 9 वाजता येणार आहे बक्षीस समारंभ झाल्यावर. कारण रोहिदासला सांगतो 1 वाजेपर्यंत येतो, 2 वाजेपर्यंत. काय रोहिदास, क्रिकेट आहे. खामदे संघाची एंट्री, योगेश लवकर एंट्री घेऊन यायचंय. खामदे भोगेश्वर, भोगेश्वर क्रिकेट संघ खामदे, आपली एंट्री बी जमा करायची आहे. चला सामन्याला सुरुवात. एक नावाजलेला संघ, नावाजलेले पंच, निर्धाव चेंडू. पैसे तू पहिले टीमचे पैसे घेऊन नंतर जा. येऊ दे तर खरं मग कळतोय कोण नाही. छटकार, छटकार मारो, छटकार जीतो चषक, लेके जाओ तुम्हारे गांव में 48 साल का चषक. आता 20 धावा झालेल्या आहेत. जेलबाद, जेलबाद. चला सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातील चला फलंदाज जरा पिडअप करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेचं भान ठेवा. अजूनही 5वी मॅच चालू आहे. अजून मला 5 मॅच खेळवायच्या आहेत आणि त्यानंतर 2-2 ओव्हरचे सामने दुसऱ्या फेरीचे खेळवले जातील. यंग बॉयज राठार आणि सतीची वाडी संघाने तयार राहायचं. लगेच हा सामना संपताच लगेच पिचचा ताबा घ्यायचा आहे. राठार संघाने आपला नियम कळवावा काय घेतलाय ते. यंग बॉयज राठार दिनेश कुटीकर निर्णय काय घेतलाय तो कळवायचा आहे. हॅलो, हॅपी बर्थडे. बोल बोल. हा बोल. ये एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या पाहूया. 2 धाव पूर्ण झाले. संघाची धावा 22. चला सामन्याला सुरुवात. 22 धावा. 1 धाव पूर्ण. 23 धावा. चांगलं योगदान. लाथचा चेंडू, तिसऱ्या षटकातील लाथचा चेंडू आहे. नको 2 ठेवतो काढून. 1-2 दिलेच बॉल पहिले तुला. ठीक आहे.
चला सामना संपतोय आणि धाव संख्या झाला बॉल डॉट बॉल ना हां 23 आणि 24 धावांचे आव्हान ठेवलेलं आहे ते अंजनवाल संघाला. अंजनवाल मॅन ऑफ द मॅचला नाही येत. त्या ट्रॉफी माझ्या मित्रांसाठी खास येणाऱ्या संध्याकाळी. पंचांनी जायचं नाही, लगेच सामना चालू करायचा, संपवायचा आहे. फिल्डिंगला आलेले आहेत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. हिमालय पंच लगेच मैदानाचा ताबा घ्या. अंजनवाल सलामीवर पाठवा. चला बोला. दुसरं दाखव. नमित सावडेकर आपली एंट्री भरून घ्या. अविनाश पाटील लगेच एंट्री घ्या. बॉल कुठलं पाहिजे तर घे तू बिंदास. हां तुमची एंट्री द्या मित्रा जरा. जा अविनाश एंट्री घे तुझ्या मोबाईलवरती कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. एंट्रीचा अभाव आहे. माझी खेळाडू लक्ष्मीनारायणच्या कृपा आशीर्वादाने भोगेश्वराच्या कृपा आशीर्वादाने 3.5 जाकमातेच्या कृपा आशीर्वादाने तसेच जय हनुमान मिठागरच्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धेला खरोखर चांगली साथ लाभलेली आहे आणि स्पर्धा संघ वाढवत आहेत. सावली संघाचा आधारस्तंभ गोपाळ कांबळे यांना वाटलं असेल की विनोद मानकरच्या वाढदिवसाच्या ट्रॉफ्या छोट्या असतात काय, पण विनोद मानकर वाढदिवसाचं नव्हे तर कधी क्रिकेट रसिकांना मन नाराज करत नाही. बरोबर याद जाऊ दे पण तू ट्रॉफ्या मोठ्याच असणार. गेल्या वर्षी बोकड नेले, यावर्षी पावसाळी बोकड ठेवणार आहे. ती सुद्धा 27-28 तारखेला लाईव्ह याच मैदानावर आहे. लाईव्ह रबर बॉल ग्रामीण संघाला सुद्धा खेळला पाहिजे लाईव्ह. पण पावसामध्ये आहे ना संघ कमी खेळतात. मिठागर संघ तो गायबच असतो, सांगायची गरज नाही. कच्चित आला तर मिठागर रेग्युलर नसतो पावसाळी. खामदा संघ रेग्युलर असते. मांदाड, सावली, नांदगाव हे संघ रेग्युलर असतात. नानवली संघ रेग्युलर असते. मिठागर नसते कारण रागात असतात ते. आमच्या याच्याकडे आपल्या रोहिदासकडे टाइम नसतो कारण ते आमची JCB चालवायची असते ना. तर JCB कडे बघेल का माणसांकडे बघेल असा टाइम नसतो आमच्या दादांकडे. असू दे, शेवटी आमचे मित्र आहेत, वेळोवेळी आम्हाला फोन करतात, त्याच्यातच प्रेम आहे आमचं. बोलवा. मिठागरवाल्यांचा सुद्धा कॉमेंट्री असू दे, तो माझाच खेळाडू आहे, त्याला बोलवा, करू दे कॉमेंट्री, आनंदाची गोष्ट आहे. चला अंजनवेल संघाची सलामीवीर फलंदाज नावं सांगा. नमित सावडेकर, एक प्रतिनिधी पाठवा. नमित सावडेकर. बॅट्समॅनची नावं सांगायची आहेत. नमित सावडेकर. नमित सावडेकर आपला प्रतिनिधी पाठवा. नमित सावडेकर. अंजनवाल विरुद्ध सामना. गावराई क्रिकेट संघ संकला दोने वाला मुकाबला इस मैदान के ऊपर. बॅट्समॅन नाम सांगा लवकर या. नाव काय? सूरज. आणि नॉन स्ट्राईकला हा ऋतिक. ऋतिक. बॉलर्स नेम हा दीपू. ऋषभ तरे कॉमेंट्री यावे आणि खरोखरच गोलंदाजी सुरू. 23 झाले. 24 धावांचं आव्हान रोखून ठेवलेलं आहे अंजनवाल संघासमोर. 1 धाव पूर्ण अंजनवाल संघाचं खातं खोलते. डावखोऱ्या फलंदाजाने मारलेला फटका. कोण जिंकणार आणि कोण घेऊन जाणार विनोद मानकरचा 48वा वाढदिवस चषक लक्ष्मीनारायण चषक मानावं लागेल.
माझं देव तोच माझा प्रेम असणारा माझी लक्ष्मीनारायण माझ्या पाठीशी आहे आणि सततपणे प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या गावाला SSVच्या पायरीवर नेऊन ठेवते ती माझी लक्ष्मीनारायण गावचा खेत्रीपाल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चालू असेल स्पर्धा. साई छपरकर आलाय. साई छपरकर मला तर साई छपरकरचा आवाज दे लवकर. आणि आता मला वाटतं मिठागर संघाचे देखणे दिवे चिकणे दिवे मैदानात येताना दिसतात. मिठागर विरुद्ध खारगाव होणारा सामना टॉससाठी यायचा आहे. टॉप बॅट्समॅन साईल आलेले आहे पाहूया. आणि खारगावकडे सुद्धा मोहित दादा स्टॉप बॅट्समॅन आहेत मला माहिती आहे. गोपाळ दादा धावसंख्या लिहा नाही तर स्टॉप बॅट्समॅन आपलाच होईल. 2 खारगाव विरुद्ध मिठागर होणारी लढत टॉससाठी यायचं आहे. यंग बॉईज राठाड आणि सतीजवाडी संताज खारगाव विरुद्ध मिठागर यांची लढत होईल. मोहित टॉससाठी मोहित खारगाव मोहित. बोल ना बस. किती टाइम लागेल. खारगाव संघ षटकार चला. ऋतिक षटकार मारला ऋतिक याने. ऋतिक चला सामन्याला सुरुवात. 9 धावा मारल्या. चेंडू सुंदर असा फटका मारला. 1 धाव पूर्ण. 10 धावा झालेल्या आहेत. अंजलवाड संघ नमित सावडेकर यांचा संघ आहे. नेहमी मला सांगत असतात मानकर आमच्या स्पर्धेला सुद्धा मांदाड संघ आलेला पाहिजे. आणि पटणी या ठिकाणी मांदाड संघाने पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा मारून विजयता मिळवलेली आहे आणि दुसरा फेरीमध्ये दाखल झालेला आहे. हॅलो अरे किती टाइम लागेल यायला. पण नाही विजू पनवेलवरून यायला टाइम किती जाईल. इथे आपला रामलीला मैदान. हां बोल. ये चल 20 मिनटं ठेवतो. एक चल टेनिस हां बोल येतो का नाही तर फायनल नाही तर मला दुसऱ्या द्यायला. नाही ना. माझी आहे ना. तुझी कुठली टीम आहे नाव सांग. सतीजवाडीची एंट्री घे. तुझी कुठली आहे सांग लवकर. चल ती 3.5 नाही.
खारगाव विरुद्ध राधाकृष्ण रामदास टॉससाठी यायचं आहे लवकर. खारगाव संघ टॉससाठी यायचं आहे. पेन दे. राधाकृष्ण रामदास ना, रामदास. चला चला 4 धावा. चला वेळेचा भान ठेवा. हॅलो हा ये चल. हाय बॅटी देतोय रे, ये तू. हो नाही नाही लाईव्ह आहे, अप अँड डाऊन नाही. तुला आत्ताच सांगतोय. हा येतोय काय. चला बॉन्डी किती झाला. 20 धावा आलेल्या आहेत. चला 20 धावा. खारगाव संघ टॉससाठी आलेला आहे. खारगाव विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट संघ. राठार काय खारगाव. चला मोहित. राधाकृष्ण क्रिकेट संघ रामदास खारगाव या 2 संघात होणारा सामना. यंग बॉयज आणि सतीची वाडी संपताच होणारा सामना राधाकृष्ण विरुद्ध खारगाव. चला सामना संपलेला आहे. अंजलवान संघ विजयी आणि गावरान संघ पराजित. बॉल द्या पंच बॉल घ्या. अरे बाबा एकदा ते मी नंतर क्रॉस करते. चल चला खारगाव अंजलवान विन झाली. करताय मी 5 मिनिटं. एकदा तुला एकत्र नाही लावणार. बॉल घे. बॉल दे इकडे.